काय तुम्ही आपण कार्यकर्त्यांना सूचना दिलेली आहे? लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये अपेक्षित अशा प्रकारचं यश आम्हाला मिळालं नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक नैराश्याचं वातावरण आहे. या वातावरणातून कार्यकर्त्यांनी बाहेर पडून आत्ता ज्या काही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आहे या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा तयारीनं कामाला लागावं यासाठी मी मराठवाड्याचा दौरा करतोय. काल मी नांदेड केलं आहे, लातूर केलं आहे, धाराशिव केलं आहे, यानंतर हिंगोली, परभणी, संभाजीनगर आणि जालना करणार आहे. मला असं वाटतं की जरी मराठवाड्यात आम्हाला अपेक्षित यश नसेल मिळालं तरी एकूण महाराष्ट्रामध्ये जे काही सगळ्या राजकीय पक्षाला यश मिळालं तरी फार कोण्या एका पक्षाला जास्तीची जागा मिळाली असं नाही झालं. एकाच्या आल्या 12, काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या 8, शिवसेनेच्या 9, भाजपच्या 9, असं विभक्तित जनादेश या राज्यातल्या जनतेने दिलं नाही, कोणालाही बहुमत दिलेलं नाही. पण जरी असं असलं तरी या देशातल्या जनतेनं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना जनादेश दिलेला आहे आणि सरकार आमचं मित्र पक्षासह बहुमतात बनलेलं आहे. सरकार आमचं बनलं पण आनंद व्यक्त करतात काँग्रेसवाले की आम्ही यांचा 400 पारचा आकडा पूर्ण होऊ द्याला नाही. खरं म्हणजे 400 पारचा आकडा पूर्ण होऊ द्याला नाही. जेवढे NDAचे घटक पक्ष असतील त्या सगळ्यांची मिळून जेवढे सीट्स निवडून आले तेवढे एकट्या भारतीय जनता पार्टी निवडून आले. पण अज्ञानाचा आनंद ज्याला म्हणतात तसा आनंद आमचे विरोधी पक्षाचे लोक घेत आहेत. ही जाणीव या राज्यातल्या आणि मराठवाड्यातल्या जनतेला करून द्यावं यासाठी आम्ही अशा प्रकारचे संपर्क दौरे सुरू केलेले आहेत. मला असं वाटतं हार आणि जीत ही होत असते. हा जनादेश आहे. हा जनादेश आम्ही मान्य केलेला आहे आणि पुन्हा एकदा नव्या दमानं नव्या ताकदीनं विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम्ही जनतेसमोर जाणार आहे, आमची भूमिका मांडणार आहे. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आमच्या विरुद्ध एक चुकीच्या पद्धतीनं प्रचार केला की 400 पार जर यांचे झाले तर संविधान बदलतील. खरं तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की संविधानाच्या मूळ ढाच्याला कोणालाही हात लावता येणार नाही. असं असताना सुद्धा अशा प्रकारचा प्रचार त्यांनी करून काही मतं त्यांनी मिळवले. परंतु या त्यांच्या खोट्या प्रचाराला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता बळी पडणार नाही याची आम्हाला खात्री आहे. माझा दौरा अत्यंत चांगला झाला, कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आहे. आत्ता आम्ही जिल्ह्याला फिरतो आणि पुढच्या काळात आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन आमचा विचार लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. भाजपची ज्या ज्या राज्यात सत्ता आहे त्या ठिकाणी राज्यसभा मागणार नाही, विधान परिषद मागणार नाही, मी विधानसभा लढवणार नाही. मी 35 वर्ष आमदार खासदार राहिलो. पक्षानं जर दिलं तर मला जर गावचा सरपंच होय म्हणलं तर मी होईल गावच्या पक्षानं गावचा सरपंच. कारण त्या गावचा सरपंच म्हणजे त्या गावाचा विकास करणं आहे. पक्षानं दिलेली जिम्मेदारी त्यांनी जर जाऊन काश्मीरला जा आणि तिथं काम करा, तुम्ही पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करीन. विधानसभा एकत्र येऊन या प्रश्नाला मराठा आरक्षणाच्या बाबतीत लढा दिला पाहिजे, आपली काय भूमिका? तेच उत्तर मी आता दिलंय तुम्हाला. याला राजकीय प्रश्न समजू नये, याला सामाजिक प्रश्न समजावं. सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र यावं, राजकीय जोडे बाहेर काढावं आणि याच्यातला एखादा सन्मानाचा तोडगा ज्यामुळं मराठा दुखावणार नाही आणि ज्यामुळं OBC दुखावणार नाही असा तोडगा काढावा राजकारणाच्या पलीकडे जाऊन. सत्तार हे कोणत्या दिशेनं उभे राहतात, कोणत्या बाजूनं तोंड करतात, पूर्वेकडे करतात का पश्चिमेला करतात? नैसर्गिकदृष्ट्या माझं तोंड पूर्वेला असतं देवदर्शन घ्यायला आणि त्यांचं तोंड पश्चिमेला असतं. ते आमच्याकडे तोंड करून उभे राहतील तर मला त्यांचा प्रचार करावाच लागेल. पण त्यांचं तोंड जर पश्चिमेला असलं, पश्चिमेला तोंड कोण करतो मला माहिती आहे ना, का समजून सांगू? तर मी त्यांचा प्रचार कसा करणार? आमच्या दिशेनं तोंड असलं मी त्यांचा प्रचार करणार. म्हणजे त्याचाच फटका बसला असल्याचं चर्चेलं जाते. नेमकं 2 उपमुख्यमंत्री नेमल्यामुळे आपल्या देशात या राज्याचा फटका त्या राज्याला बसल अशी स्थिती नाही आहे. ही निवडणूकच जनतेनं हातात घेतली होती आणि जनतेनं हा जनादेश दिलेला आहे. कारण निवडणुकीला पराभवाचे किंवा यशाचे एक कारण कधीच नसतं, अनेक कारणं असतात आणि जे काही कारणं होते त्या कारणामुळं आमच्या बाजूनं मराठवाड्यात जनादेश जनमत मिळालं नाही आम्हाला आणि त्यामुळे त्याचा स्वीकार आम्ही केला. पण अजित पवार सुद्धा परवा त्यांच्या मुखपत्रामध्ये उल्लेख केला होता, काय वाटतं?
मला असं वाटतं की अजित पवार आल्याचा आम्हाला काही फटका बसला असं आमचं मत नाही आहे. वर्तमानपत्राच्या आधारे जर कोणी म्हणत असेल तो त्यांचा प्रश्न आहे. आज त्यांची भेट आज अजित पवार गटाची बैठक होती आणि त्याच्यात त्यांच्या बहुतांश